आता लक्ष देतील. लांबे सर, आपण गेल्या काही दिवस बघितलं म्हणजे जिथून आंदोलन सुरू झालं जरांगेंचं, तर कायम त्यांनी फडणवीस यांना लक्ष केलंय. तर कुठेतरी तेव्हाच एक राजकीय वास या आंदोलनातनं किंवा जरांगें संदर्भात यायला लागला होता. खरं तर फडणवीस आपल्याला सगळ्यांनाच माहितीये, फडणवीस मुख्यमंत्री असताना म्हणजे या फॅक्ट आहेत, मराठा आरक्षण मिळवून दिलं गेलं, सारथी सारख्या संस्था त्यांच्या काळात सुरू झाल्या, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील उद्योजकांना जे काही आहे ते कर्ज मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिलेलं आहे. मग हे असं सगळं असताना मनोज जरांगेंचं केवळ फडणवीस यांना लक्ष करण्याचं नेमकं कारण काय? त्या कारणाची अवघ्या महाराष्ट्राला कल्पना आहे. एका पदावरती ते आहेत आणि झालेलं असं आहे की दिल्लीपर्यंत जर काही पोचवायचं असेल तर त्याच्यासाठी माध्यम हेच आहे. फडणवीसांना जर त्यांना आपण टार्गेट केलं किंवा त्यांच्याबद्दल असं बोलू तर आपल्याला म्हणजे दिल्लीपर्यंत आपला आवाज जाऊ शकतो, हा एक त्याच्यामागे उद्देश होता. आणि दुसरा असा उद्देश आहे दिसतो याच्यामध्ये की मध्यंतरी जी काही तोडफोड झाली सगळ्या पक्षांची, त्याच्यासाठी इतर सर्वांनीच फडणवीसांना जबाबदार धरलं की यांनीच हे दोन्ही पक्ष फोडले आणि हे सरकार स्थापन केलं. म्हणजे सरकार स्थापनेसाठी हे सगळं फडणवीसांनी केलं. हा जो काही पूर्वीपासूनच त्यांच्यावरती तो आरोप लागत गेला, तर त्यालाच धरून यांनी परत हे केलं की यांच्यामुळे. कारण हे सरकारमध्ये जरी मुख्यमंत्री आज नसले, उपमुख्यमंत्री असले, तरी हे सगळं सरकार संबंध हेच चालवतात असं यांनी बिंबवण्याचा महाराष्ट्रावरती प्रयत्न केला सगळा. आणि म्हणून ते त्यांचं लक्ष बनले असं मला वाटतं. पण केवळ राजकीय, सारंग सर तुम्हालाच विचारायचंय मला, केवळ राजकीय हेतून आरोप करण्यापेक्षा प्रश्न सोडवणं त्यांना महत्त्वाचं वाटलं नाही का? की प्रश्न फक्त सुटला पाहिजे, फक्त एका नेत्यावर आरोप करून, कारण का ते शिंदेंवर आरोप करत नाहीयेत, ते अजित पवारांवर आरोप करत नाहीत, हे दोन्ही नेते महायुती सरकारचा भाग आहेत, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, फक्त फडणवीसांना लक्ष केलं गेलं. याच्यामध्ये असं आहे की मनोज जरांगे यांनी हे समजून घेतला पाहिजे की आज आपण आता 3 सत्ताधारी पक्ष आणि 3 विरोधी पक्ष यांचे कोण नेते आहेत? सगळे 6 पक्षांचे एकनाथ शिंदे आहेत, अजित पवार आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत, आणि या बाजूला आपण बघितलं तर उद्धव ठाकरे आहेत, शरद पवार आहेत, आणि समजा बाळासाहेब थोरात, नाना पटोले वगैरे मंडळी. ही सगळी मंडळी सारखीच जबाबदार नाही आहेत का या सगळ्या गोष्टीला? याच्यामध्ये जरांगेंची एक चूक होती आणि ती महाराष्ट्राने समजून घेतली पाहिजे आणि लक्ष द्यायला पाहिजे त्या चुकीकडे, की देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका जरूर करा, पण ती टीका राजकीय टीका असू दे. देवेंद्र फडणवीस एका विशिष्ट जातीमध्ये जन्माला आले म्हणून त्यांच्यावरती सारखी टीका करायची आणि त्यांच्यावरती ठपका ठेवायचा, हे महाराष्ट्रामध्ये कोणी सुरू केलं पहिल्यांदा? हे ज्यांनी सुरू केलं ना त्यांचीच भाषा जरांगे आज बोलत आहेत. आणि याच्यात एक मला दुसरा मुद्दा असा मांडायचा आहे की याच्यामध्ये मराठा, मुस्लिम आणि दलित असं एकत्र करण्याचं हे काढलं. या 3 समाजांचं काय समान आहे यांच्यामध्ये? यांचं कोणती लक्ष समान आहेत, उद्दिष्ट कोणती समान आहेत? महाराष्ट्रामध्ये 1981 साली ज्या वेळेला अब्दुल रहमान अंतुलेंच्या रूपाने पहिला मुस्लिम मुख्यमंत्री मिळाला, तेव्हा त्यांना कोणी विरोध केला होता? महाराष्ट्रातल्या कोणत्या समाजाने आणि कोणत्या नेत्यांनी त्यांना विरोध केला आणि जायला लावलं होतं? त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये सुशीलकुमार शिंदे यांच्या रूपाने एक दलित मुख्यमंत्री मिळाला होता. त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक झाल्यानंतर त्यांना का जावं लागलं मुख्यमंत्री पदावरून? हे जे सगळं ही भाषा आहे ना की दलित, मराठा आणि मुस्लिम यांना एकत्र आणायचं, हे समाज तोडण्याचं कारस्थान आहे सगळं. सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी विधानसभेत जाहीरपणे धमकी दिली होती, कारण त्या काळामध्ये अचानक दलितांवरचे अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यावेळी त्यांनी जाहीरपणे धमकी दिलेली होती की हे जर असं चाललं तर मला महाराष्ट्रात राहण्याबद्दल विचार करायला लागेल म्हणून. त्यामुळे आपण जे म्हणतो महाराष्ट्राचं सोशल फॅब्रिक म्हणा किंवा सामाजिक सलोखा म्हणा, हा सगळा कृत्रिम आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने तो पुन्हा उफाळून वर आलेला आहे. जरांगे यांनी तात्पुरती माघार घेतली असली तरी मराठा आणि ओबीसी हे मतदारांच्या डोक्यात आता समीकरण पक्क बसलेलं आहे आणि त्याचा अनुभव आपल्याला निकालांमध्ये निश्चित येणार. बरोबर आहे. केसापूरकर सर, या प्रश्नाला धरून तुम्हाला पुन्हा याचंच उत्तर तुमच्याकडून हवंय. जरांगेंनी केवळ फडणवीसांना टार्गेट केले आतापर्यंत, तर खरंच या फडणवीसांना टार्गेट करून त्यांचा नेमका फायदा झालाय का? आणि मराठवाड्यात याच्या काय प्रतिक्रिया आहेत? देवेंद्र फडणवीसांना ते जे टार्गेट करतायत, तर जसं सारंगे सर म्हणाले तेच माझं मत आहे की देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केल्याचा परिणाम
जसं आपण मागच्या पण काही चळवळी बघितल्या तर त्याच्यामध्ये पण असं आपल्या लक्षात येईल की असं एखादं विशिष्ट त्यांना टार्गेट केल्यानंतर बाकीची मंडळी एकत्र येतात, असा एक मराठवाड्यामध्ये हे पसरलेलं आहे. आणि मला आणखी एक मुद्दाम सगळ्यांना सांगायचा आहे हा, की जरांगेंनी आता उमेदवार का नाही उभे केले, तर बघा त्यांनी दलित, मुस्लिम आणि मराठा अशी जोड बांधली. त्यामध्ये मुस्लिम समाजाचे नेते कोण आले होते, तर ते मौलाना आले होते लखनौ. त्यांचं मौलवी. महाराष्ट्रात काहीच नेटवर्क बरोबर. आणि ते दुसरे जे आहेत आंबेडकर, राजरत्न आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर. आनंदराज आंबेडकर. हा. तर त्यांचं पण किती नेटवर्क आहे संशोधनाचा विषय. बघा त्यांच्याकडे इम्तियाज जलील येऊन गेले. मग त्यांना जर मुस्लिम जोडायचे होते ना, तर मग इम्तियाज जलीलांचं खाली नेटवर्क हो ना सगळं त्यांचं आहे, बरोबर. ते काय त्यांचा तो पक्ष आहे त्याचं. शिवाय बाळासाहेब आंबेडकर त्यांच्याकडे आले होते, बरोबर. छत्रपती संभाजीराजे आले होते. तर हे ऑप्शन त्यांच्यासाठी खूप चांगले होते तसं पाहिलं तर, त्यांना करायचंच असतं. पण त्यांनी ते ऑप्शन कोणतेच नाही घेतले ना. त्यांनी कोणते ऑप्शन घेतले की जे ऑप्शन प्रॅक्टिकली शक्य नव्हते असे ऑप्शन घेतले. त्यामुळे त्यांना एक खूप मोठी निराशा आली असावी आणि त्यातूनही त्यांनी ती माघार घेतली असावी. देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केल्यामुळे समोरचा जो मॉब होता ना त्यांच्या, तो खूप हे व्हायचा, उत्तेजित व्हायचा, हा. असं आमचं एक निरीक्षण होतं. बरोबर. आणि मग त्या उत्तेजनातूनच त्यांची ती टीका करण्याची जी इंटेन्सिटी ती वाढत 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 गेली आणि ती खूप उच्च पातळीवर पोहोचली. ही वस्तुस्थिती आहे. नाही, मला केसापूरकर दोन एक गोष्टी नोंदवायच्या आहेत, त्या तुम्हाला बरोबर वाटतात का? तुम्ही बघा, एक म्हणजे म्हणजे मुस्लिम आणि दलित यांना बरोबर जर घ्यायचं असेल तुम्हाला, तर ती प्रक्रिया काही अशी एका दिवसात आणि 2 महिन्यामध्ये होणारी नाही आहे ना. त्याच्यासाठी तुम्हाला अनेक महिने अनेक वर्ष काम करावं लागतं. आणि ते न करता तुम्ही मला म्हणजे जरांगे जे मुस्लिम आणि दलित असं जे म्हणत होते ते तर मला अगदी प्रतिकात्मक वाटलं नुसतं. म्हणजे केवळ मराठा समाज एकत्र येऊन निवडणूक लढवते असं वाटू नये म्हणून आपलं तोंडी लावण्यापुरतं मुस्लिम आणि दलित असं आपलं म्हणायचं. आता आज आनंदराज आंबेडकरांनी जे दिलंय निवेदन, त्याच्यामधून जरांगेंनी गंभीरपणे प्रयत्न केले नाही हे दिसतंय. नाहीतर आनंदराज आंबेडकरांनी असं आज दिलंच नसतं निवेदन. दुसरीकडे मुस्लिम समाजाचं तुम्ही जे म्हणालात ते मला असं वाटतं की महाराष्ट्रामधला जो मुस्लिम समाज आहे त्याच्यामध्ये आजपर्यंत मराठा संघटनांनी किंवा मराठा समाजाने असं काय मूलभूत काम केलंय जाऊन मुस्लिम समाजाच्या उन्नयनासाठी? आतापर्यंत मुस्लिम आणि मराठा समाज असे एकत्र येऊन महाराष्ट्रात काही झालंय का? हा काही प्रयोग सामाजिक प्रकाश आंबेडकरांनी केला पण तो कुठे यशस्वी झालेला दिसला नाही. नाही. बरोबर आहे, आणि सर. मगाशी आपण केसापूरकर म्हणाले त्याप्रमाणे याच्यामधला दलितांमधली आज महाराष्ट्रातली मोठी शक्ती कोण आहे? रामदास आठवले आहेत आणि प्रकाश आंबेडकर आहेत. आठवले आहेत, बाळासाहेब आहेत. बाळासाहेब आहेत. पण आठवले एकतर युतीकडे आहेत, तर आंबेडकरांना सोबत घ्यायला पाहिजे होतं ना. आंबेडकर तुमच्या सोबत आले नाही आहेत. बरोबर आहे. ही चर्चा आपण अशीच पुढे सुरू ठेवणार आहोत, पण त्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती.